नमस्कार मित्रांनो, मी अमर बारसगडे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण CMEGP म्हणजेच चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याबद्दल वास्तविक आणि योग्य माहिती आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पात्रतापासून तर लोन पास होईपर्यंत काय प्रोसिजर असते ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. आणि जे काही मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जी इन्फॉर्मेशन देणार आहे, ते स्वतःच्या बेसिसवर नाही तर ते सगळे जी योजनेचे GR आहेत त्यामधली इन्फॉर्मेशन मी जमा करून वेळोवेळी झालेले जे बदल आहेत त्यांच्या बेसिसवर मी तुम्हाला ही माहिती देणार आहे. सर्वात अगोदर समजून घेऊया योजनेतून आपल्याला फायदे काय आहेत. योजनेतून आपण उद्योग सुरू करण्यासाठी लोन घेऊ शकतो. तर तो लोन आपण कितीपर्यंत घेऊ शकतो? 50 लाख रुपयापर्यंत, ज्यामध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांसाठी 50 लाख रुपये आणि सर्व्हिस उद्योगासाठी 20 लाख रुपयापर्यंत घेऊ शकतो. आधी हे फक्त 10 लाख रुपयापर्यंत होते सर्व्हिस उद्योगांसाठी, आता ते चेंज करून 20 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेले. आपण बघा योजनेअंतर्गत पात्र घटक कुठले आहेत, म्हणजे आपल्याला ह्या योजनेअंतर्गत कुठले कुठले उद्योग करता येतात. तर पात्र असणारे उत्पादन सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर ब्रँड आधारित संघटित साखळी विक्री केंद्र, फिरते विक्री केंद्र, खाद्यान्न केंद्र इत्यादी घटक कार्यक्रमाअंतर्गत पात्र असतील. आणि याचबरोबर कुठले कुठले उद्योग करता येतात त्या PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही बघू शकता की कुठले कुठले उद्योग आपण ह्या योजनेअंतर्गत करू शकतो. योजनेअंतर्गत पात्रता आणि निकष काय आहे? कुठलेही स्थानिक उत्पन्न नसलेला स्थानिक रहिवासी ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण आणि अधिकतम 45 वर्ष असायला पाहिजे. त्याचमध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे अजून वाढवून मिळतात. त्यानंतर ह्यामध्ये अर्ज कोण करू शकतात? वैयक्तिक व्यक्ती, भागीदारी व्यक्ती सुद्धा करू शकतात. याच्यामध्ये संस्था अर्ज करू शकतात आणि बचत गट सुद्धा अर्ज करू शकतात. त्याचबरोबर याच्यामध्ये शिक्षणाची पात्रता सुद्धा ठेवलेली आहे, ज्यामध्ये 10 लाखावरील प्रकल्पासाठी आपल्याला 7वी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि त्याचबरोबर 25 लाखावरील प्रकल्पांसाठी 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर एका कुटुंबातील एकच व्यक्ती कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतो, म्हणजेच योजनेचा लाभ घेऊ शकतो. कुटुंबाची जी व्याख्या आहे ती पती पत्नी अशी असेल आणि राशन कार्डनुसार असेल. त्याचबरोबर अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच PMEGP अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडे महामंडळाकडे अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ही योजनेची निकष आणि पात्रता आहे. योजनेअंतर्गत किती आपला स्वतःचा हिस्सा देतो, सहाय्य अनुदान किती असतो, मार्जिन मनी किती असतो, सबसिडी किती असतो, हे सगळी माहिती बघा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना स्वतःची गुंतवणूक हे 5% करावी लागते. जर उदाहरणार्थ आपण जर 1 लाख रुपयाचा उदाहरण जर घेतला, जर आपण 1 लाख रुपये लोन घेत आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला 5% म्हणजेच 5,000 रुपये हे स्वतःची गुंतवणूक करावी लागेल. जर आपण उद्योग शहरी भागामध्ये सुरू करत असाल तर आपल्याला 25% सबसिडी मिळेल. म्हणजे जर 1 लाख रुपयाचा सेम उदाहरण घेतलं आपण तर आपल्याला 25,000 रुपये मिळणार सबसिडी. आणि त्याचबरोबर जर ग्रामीण भागामध्येच उद्योग सुरू करत असाल तर आपल्याला 35% मिळेल. म्हणजेच जर 1 लाख रुपयाचा उदाहरण घेतला तर 35,000 रुपये. आणि त्यानंतर जर शहरी भागामध्ये जर असाल तर आपल्याला बँक 70% फायनान्स करणार आणि जर ग्रामीण भागामध्ये असाल तर आपल्याला बँक 60% फायनान्स करणार. म्हणजे 60% बँकेचा हिस्सा ग्रामीण भागामध्ये असाल तर, आणि जर ग्रामीण भागामध्येच असाल तर तुम्हाला 35% सबसिडी. आणि जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यामधून जर असाल तर तुम्हाला 5% स्वतःची गुंतवणूक. आणि त्यानंतर उर्वरित प्रवर्ग तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे समोर तुम्हाला बघता येईल. त्यानंतर आपल्याला इमारत खर्च जो आहे, जो बांधकाम आहे, तो आपण 20% पर्यंतच्या मर्यादेत करू शकतो. तोच सेम जर उदाहरण घेतला 1 लाख रुपयाचा तर आपण 20,000 रुपये हे बांधकामासाठी घेऊ शकतो. खेळते भांडवल म्हणजेच वर्किंग कॅपिटल आपण ते 30% पर्यंत खर्च करू शकतो. आणि उर्वरित जे रक्कम आहे ते आपण मशिनरी वगैरे मध्ये खर्च करू शकतो. त्यानंतर योजनेमध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत आपल्याला अर्ज करताना? सर्वात अगोदर तुमचा एक फोटो, त्यानंतर तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर तुम्हाला लास्ट इयरची मार्कशीट किंवा TC, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर NOC, आणि जर ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला पॉप्युलेशन सर्टिफिकेट लागेल. NOC म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. आणि त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. एवढे डॉक्युमेंट आपल्याला अर्ज करताना लागणार आहे. आता ह्या सर्व गोष्टीमध्ये मी प्रोजेक्ट रिपोर्टवर एवढा भार काढून देत आहे कारण सर्वात महत्त्वाचा आपला अर्ज करताना असतो तो प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपल्या उद्योगामध्ये अर्ज करताना खूप महत्त्वाची भूमिका बजावते, जेणेकरून सर्वात आधी जे बँक फाईल ओपन करते त्यावेळी सर्वात अगोदर मॅनेजर आपला प्रोजेक्ट रिपोर्ट बघतो. आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
त्याचबरोबर आमच्यामार्फत देखील प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले जातात, ज्यामध्ये 3 पॅकेज आहेत आमच्याकडे, ज्याच्यामध्ये आम्ही 600 पासून तर 1200 रुपयापर्यंत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतो, ज्यामध्ये तुम्हाला उद्योगामध्ये लागणारे सर्व डॉक्युमेंट्स आम्ही व्यवस्थित दरामध्ये तयार करून देतो. त्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दाखवलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अर्ज कशा पद्धतीने आपण करू शकतो. अर्ज हा आपण 2 पद्धतीने करू शकतो, एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सरळ CMEGPच्या वेबसाईटवर गेल्यानंतर इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशनवर क्लिक केला की आपल्याला इन्फॉर्मेशन भरून आणि आपले डॉक्युमेंट अपलोड करून आपण अर्ज करू शकतो. अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ आम्ही आधीच तयार केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर ऑफलाईन पद्धतीने आपण कशा पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी KVIC DIC ऑफिसमध्ये जाऊन सर्व डॉक्युमेंट जमा करून प्रोजेक्ट रिपोर्ट तुमचे जेवढे मी डॉक्युमेंट आता सांगितले आहे तुम्हाला तेवढे डॉक्युमेंट तयार करून तुम्हाला तिथे DIC किंवा KVIC ऑफिसला जाऊन आपल्या एजन्सीमध्ये फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने ह्या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. आता आपण अर्ज केल्यानंतर काय प्रोसेस असते ते बघूया. एकदा का आपण अर्ज केल्यानंतर ते अर्ज आपला एजन्सीला फॉरवर्ड होतो. एजन्सी आता कुठली पण असू शकतो, जे आपण अर्ज करताना सिलेक्ट केली आहे ते KVIC DIC किंवा KVIV ह्या 3 एजन्सीपैकी आपला एक अर्ज त्या एजन्सीकडे जातो. एजन्सी मग आपल्या अर्जाची छाननी करतो, ज्यामध्ये जर काही चुका असल्या तर आपल्याला संपर्क करून त्या चुका दूर केल्या जातात. आणि अर्जाची छाननी केल्यानंतर सगळे जर व्यवस्थित असले अर्ज तर ते अर्ज एजन्सी हे बँकेकडे फॉरवर्ड करतो. आणि बँकेकडे जर ते फॉरवर्ड झाले की मग त्यानंतर आपल्याला बँकेमध्ये व्हिजिट करावी लागते आणि आपल्या लोनबद्दल सविस्तर माहिती सांगावी लागते. बँकेमध्ये सगळे डॉक्युमेंट वगैरे जमा केल्यानंतर बँक आपल्याला सँक्शन लेटर देतो. सँक्शन लेटर मिळाल्यानंतर आपल्याला सँक्शन लेटर घेऊन ते परत KVIV किंवा KVIC किंवा DIC एजन्सीकडे आपल्याला परत जावे लागते. एजन्सीकडे परत गेल्यानंतर 2 आठवड्याची आपली एक EDP ट्रेनिंग म्हणून होतो, ज्यामध्ये आपल्याला उद्योगाची सर्व माहिती समजावली जाते. सर्व काही प्रोसेस असतात त्याच्यामध्ये, ते सगळे प्रोसेस केले जातात. आणि एवढी ट्रेनिंग 2 आठवड्याची ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिला जातो, ज्याला आपण EDP ट्रेनिंग घेतल्यानंतर ते आपल्याला सर्टिफिकेट मिळते. ते सर्टिफिकेट आपल्याला परत बँकेमध्ये जमा करावं लागतो. आणि बँकेमध्ये जमा केल्यानंतर ते आपल्याला जे लोनचे अमाऊंट आहे ते आपल्या अकाउंटला मिळतो. ही ह्या अर्जाची प्रोसिजर असते सगळी. ह्यामध्ये लागणारा जो वेळ आहे तो जवळपास 2 ते 3 महिने ह्या प्रोसिजरला लागतात.